हॅलो फ्रेंड्स, तर मागच्या सेशनमध्ये आपण कंडिशनल सेंटेन्स आणि त्यात फर्स्ट कंडिशनल काय आहे ते बघितलं होतं. अट लागणारे सेंटेन्सेस, ज्यात अटी आहेत ते सेंटेन्सेस तुमचे कंडिशनल सेंटेन्सेस आहेत. आपण त्यात बघितलं होतं की फर्स्ट कंडिशनलमध्ये फर्स्ट ॲक्शन जी आहे ती सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये असणार आणि सेकंड ॲक्शन जी आहे ती सिंपल फ्युचरमध्ये असणार. बरोबर. मग बघा, इफ इट रेन्स आय विल गो टू द बीच केलं होतं आपण. इफ माय फ्रेंड डझंट कम आय विल नीड द कार केलं होतं. आणि इफ यू कम टू दिल्ली आय विल मीट यू, म्हणजे इथला विल आपण काढला होता कारण फर्स्ट ॲक्शन सिंपल प्रेझेंट आणि सेकंड ॲक्शन सिंपल फ्युचरमध्ये होती. बरोबर. फर्स्ट ॲक्शन सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये होती आणि सेकंड ॲक्शन सिंपल फ्युचर टेन्समध्ये होती. हे आपण बघितलं होतं. मग यावर क्वेश्चन्स कसे येणार सर, हे तर आम्हाला कळालं की फर्स्ट ॲक्शन सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये, सेकंड ॲक्शन सिंपल फ्युचर टेन्समध्ये इफ सुरुवातीला असला तर. पण क्वेश्चन्स कसे येणार बघा. सी, नीट जर तुम्ही लक्ष दिलं तर तुम्हाला कळेल की कंडिशनल सेंटेन्स आहे. इफ तुम्हाला दिसतो आहे म्हणजे कंडिशन तर आहे. जर इफ आहे. बरोबर. मग इफ आय स्टडी टुडे, सिंपल प्रेझेंट, सब्जेक्ट प्लस V1. इफ आय स्टडी टुडे कोणता टेन्स आहे? सिंपल प्रेझेंट. नंतर सिंपल फ्युचर पाहिजे. पहिली ॲक्शन जर अभ्यास केली तर पार्टीला जाईल, पार्टीला नंतर जाणार. सेकंड ॲक्शन पार्टीला जाणं, पहिली ॲक्शन अभ्यास करणं आहे. तर आय विल मॉडल आहे, मॉडल नंतर V1 लागतो मित्रांनो. आय विल गो टू द पार्टी टुमॉरो. कंडिशनल सेंटेन्सचा एरर आहे, पण सिंपल फ्युचर मध्ये विल नंतर म्हणजेच मॉडल नंतर V1 लागतो. हा रूल फॉलो होतो आहे का? टिपिकल क्लेरिकल लेवलच्या पेपरचा सवाल आहे, क्वेश्चन आहे, प्रश्न आहे. आता बघा, टेन्स करताना आपण बघितलं होतं की हॅव नंतर जर V3 नसेल तर तो सिंपल प्रेझेंट आहे. आय हॅव अ बर्गर, सिंपल प्रेझेंट. आय हॅव अ बाथ, आय हॅव बाथ, आंघोळ करतो मी रोज, सिंपल प्रेझेंट टेन्स आहे. इथं हॅव नंतर V3 नाही. आय हॅव इनफ मनी, इफ आय हॅव इनफ मनी, सिंपल प्रेझेंट. जर माझ्याकडे पुष्कळ पैसा असता तर, असला तर. आय विल बॉट द कॉन्सर्ट तिकीट्स, आय विल बाय द कॉन्सर्ट तिकीट्स. कारण विल आहे ना यार, विल नंतर V1. आय विल बाय द कॉन्सर्ट तिकीट्स. इफ ट्रॅफिक इज बॅड ही विल बी लेट, ही विल बी लेट. इफ ट्रॅफिक इज बॅड ही विल बी लेट. If she doesn't study, she will fail the test. If she doesn't study, she will fail the test. Fail the test. If I see her, I will told her. If I see her, I will tell her. If I see her, I will tell her. If simple present, simple future. If simple present, simple future. बरोबर आहे, आपण बघितलं होतं मागच्या लेक्चरमध्ये. पण मित्रांनो, मी जर म्हटलं, एक मिनिट, मी जर म्हटलं फ्रेंड्स की बघा, लक्ष द्या, तुम्ही जर नीट लक्ष दिलं तर आपण इफने सुरुवात करतो आहे, मग म्हणतो आहे इट रेन्स, मग म्हणतो आहे आय विल गो टू द बीच. पाऊस पडला तर मी बीचवर जाईल, पाऊस पडला तर मी बीचवर जाईल. इफ इट रेन्स, सिंपल प्रेझेंट. आय विल गो टू द बीच, सिंपल फ्युचर. पाऊस जर पडला तर मी बीचवर जाईल, मी बीचवर जाईल जर पाऊस पडला तर. मी तुला भेटेल जर तू दिल्लीला आलास तर. मला कारची गरज पडेल जर माझा मित्र नाही आला तर. समजतंय का मी काय म्हणतोय? मी फक्त एवढंच म्हणतोय की सेकंड ॲक्शन सेकंड नंतरच होणार आहे, फर्स्ट ॲक्शन आधीच होणार आहे. फक्त मी त्यांचं स्ट्रक्चर इकडे तिकडे करतो आहे. लक्ष द्या, मी याच गोष्टीला म्हणू शकतो असं, आय विल गो टू द बीच. कधी जाशील? इफ इट रेन्स. आय विल गो टू द बीच इफ इट रेन्स. काहीच नाही केलं आहे, सिंपल फ्युचर इकडे घेतला,
इफ मध्यभागी टाकला आणि सिंपल प्रेझेंट इकडे लिहिला. काय आधी होणार आहे? पाऊस आधी पडणार आहे की बीचवर आधी जाणार आहे? पाऊस आधी पडणार आहे. फर्स्ट ऍक्शन हीच आहे, सेकंड ऍक्शन हीच आहे, फक्त स्ट्रक्चर बदलला. आय विल गो टू द बीच इफ इट रेन्स. इफ इट रेन्स आय विल गो टू द बीच. जर पाऊस पडला तर मी बीचवर जाईल. इथे पण तेच आहे. मी बीचवर तेव्हा जाईल जेव्हा पाऊस पडेल. मी बीचवर तेव्हा जाईल जेव्हा पाऊस पडेल. जर पाऊस पडेल तर जाईल. दोनों सेंटेन्स सेम है, दोनों का मीनिंग भी सेम है, दोघांचं मीनिंग पण सेम आहे. फक्त सेकंड ऍक्शनला इकडे लिहिलं. त्याच मी जरी सेकंड ऍक्शनला फर्स्ट मध्ये लिहितोय, इथं लिहितोय, याचा अर्थ असा नाही होत की हे ऍक्शन पहिले घडते आहे. ऍक्शन ही नंतरच घडते आहे, सेकंडलाच घडते आहे. फक्त मी लिहिलं तिला पहिले आहे. मी फक्त ऍक्शनला लिहिलं पहिले आहे. एक सोपं एक्झाम्पल घेऊया. इफ आय वर्क हार्ड आय विल पास. मी जर हार्ड वर्क केलं तर मी पास होईल. इफ आय वर्क हार्ड आय विल पास. इफ, आता इफने सुरुवात नाही करायचंय मला. आय विल पास याच्याने सुरुवात करायची. करू शकतो का? ऑब्विसली करू शकतो. बघा, आय वर्क हार्ड, सिंपल प्रेझेंट. हार्ड वर्क केलं तरच पास होईल. म्हणजे फर्स्ट ऍक्शन हार्ड वर्क करण्याची, सेकंड ऍक्शन पास होण्याची. सिंपल फ्युचर, सिंपल प्रेझेंट. आता मी म्हटलं मला याच्याने सुरुवात करायची. आय विल पास कधी? इफ आय वर्क हार्ड. इफ आय वर्क हार्ड. फर्स्ट ऍक्शन कोणती? हीच, वर्क हार्ड करण्याची, हार्ड वर्क करण्याची. सेकंड ऍक्शन पास होण्याची, पण फक्त मी त्यांची पोझिशन बदलली. इफ आय वर्क हार्ड आय विल पास. आय विल पास इफ आय वर्क हार्ड. आय विल पास इफ आय वर्क हार्ड. बरोबर. आता नीट लक्ष द्या. आता नीट लक्ष द्या. हे तर तुम्हाला लक्षात आलं असेल. अजून एक एक्झाम्पल देतो ज्याने पूर्णपणे क्लॅरिटी येऊन जाईल. मग पुढचा एक महत्वाचा मुद्दा सांगतो. बघा, इफ आय पास माय डॅड विल बी हॅपी. मी जर पास झालो तर डॅड खुश होतील. पास पहिले होणार आहे, फर्स्ट ऍक्शन सिंपल प्रेझेंट. डॅड खुश सेकंड ऍक्शन आहे, नंतर खुश होतील पास झाल्यावर, सिंपल फ्युचर आहे. याच गोष्टीला मी असं लिहिलं, माय डॅड विल बी हॅपी इफ आय पास. फर्स्ट ऍक्शन हीच आहे, सिंपल प्रेझेंट. सेकंड ऍक्शन हीच आहे, सिंपल फ्युचर. फक्त इफला मध्यभागी ठेवलं. म्हणजेच काय, तर जेव्हा तुम्ही सेकंड ऍक्शनला पहिले लिहिता तेव्हा हाच फर्स्ट कंडिशनलचा स्ट्रक्चर कसा बनून जातो? सिंपल फ्युचर नंतर इफ प्लस सिंपल प्रेझेंट. बघा, तोच स्ट्रक्चर, सेम स्ट्रक्चर, फक्त सिंपल फ्युचर इफ सिंपल प्रेझेंट. इफला मध्यभागी घेतलं, इफला मध्यभागी घेतलं. इफ सिंपल प्रेझेंट सिंपल फ्युचर, सिंपल फ्युचर इफ सिंपल प्रेझेंट. माय डॅड विल बी हॅपी इफ आय पास. इफ आय पास माय डॅड विल बी हॅपी. बरोबर. आता इफला शेवटी तर नाही ठेवू शकत. एक तर इथं ठेवू शकतो, नाही तर इथे ठेवू शकतो. तर असं नका म्हणू आता सर मग इफला शेवटी पण ठेवून बघा. आता नाही ठेवू शकत तसं, कारण त्यानंतर एक कंडिशन पाहिजे ना, एक अट दिसायला पाहिजे ना. इफ नंतर अट लागणार. इफ नंतर अट पाहिजे. काय अट आहे? इफ. हा ठीक आहे. इफ आय विन द लॉटरी, इफ आय विन द लॉटरी I will buy a big house. If I win the lottery, I will buy a big house. I will buy a big house. If I win the lottery. फर्स्ट ऍक्शन लॉटरी जिंकण्याची आहे, सेकंड ऍक्शन बिग हाऊस घेण्याची आहे. फक्त पोझिशन बदलली आहे.
If I win the lottery, I will buy a big house. I will buy a big house if I win the lottery. ऐसे खाओ, ऐसे खाओ, पेट में ही जाने वाला है. समझ में आ रहा है? समजता है? फर्स्ट कंडिशनलचे दोन स्ट्रक्चर आहेत, एक इफने सुरुवात झाली तर आणि एक इफने सुरुवात नाही झाली तर. इफने जर सुरुवात झाली तर त्याच्यानंतर लगेच सिंपल प्रेझेंट आणि त्याच्या पुढे सिंपल फ्युचर. इफने सुरुवात नाही झाली तर सिंपल फ्युचर, मग इफ, आणि इफला लागून लगेच सिंपल प्रेझेंट. इफला लागून लगेच सिंपल प्रेझेंट. हे एवढं लक्षात ठेवा, इफला लागून लगेच सिंपल प्रेझेंट. दॅट्स इट, दॅट्स इट. बरोबर. If I come to Delhi, I will meet you. If my friend doesn't come, I will need the car. If it rains, I will go to the beach. बरोबर. मग आता लक्ष द्या, आता इम्पॉर्टंट पार्ट आहे. सर मग कंडिशनल दाखवायसाठी फक्त इफ हाच एक शब्द आहे का? नाही मित्रांनो. कंडिशन दाखवण्यासाठी, अट दाखवण्यासाठी फक्त इफ एवढा एक मात्र शब्द नाही, अजून शब्द असतात. लक्ष द्या. इफ प्रोव्हाइडेड ॲज सून ॲज, नो सूनर, अनलेस, अंटिल, वेन. ॲज सून ॲज दोनदा झालाय, ठीक आहे. इफ प्रोव्हाइडेड ॲज सून ॲज, नो सूनर, अनलेस, अंटिल, वेन, हे सुद्धा कंडिशन दाखवायचे, अट दाखवणारे वर्ड्स आहेत. काय दाखवणारे वर्ड्स आहेत? अट दाखवणारे वर्ड्स आहेत. बघा कसं. इफ आय पास, आय विल गिव्ह यू अ पार्टी. लक्ष द्या. इफ आय पास, आय विल गिव्ह यू अ पार्टी. या एका सेंटेन्सवरनं आपण बाकीचे जे शब्द आहेत कनेक्ट करणारे, कंडिशन्स दाखवणारे ते बघू. इफ आय पास, आय विल गिव्ह यू अ पार्टी. याच सेंटेन्सला मी लिहू शकतो, आय विल गिव्ह यू अ पार्टी इफ आय विल पास. आता लक्ष द्या. प्रोव्हाइडेड पासून मी सेंटेन्सची सुरुवात नाही करू शकत. प्रोव्हाइडेड पासून मी सेंटेन्सची सुरुवात नाही करू शकत. मग कुठे लावणार प्रोव्हाइडेड? प्रोव्हाइडेड पण तर अट दाखवतो. अरे मग जसा हा इफ यूज केला मध्यभागी, तसाच प्रोव्हाइडेड यूज करू शकता. आय विल गिव्ह यू अ पार्टी. प्रोव्हाइडेड आय पास. लक्ष द्या. हाँ, मेरे से थोड़ी सी गलती हो गई इधर. मेरे से थोड़ी सी गलती हो गई इधर. इथे विल नाही येणार. आय विल गिव्ह यू अ पार्टी, सिंपल फ्युचर. आणि इकडे इफ आय पास ही सिंपल प्रेजेंट. सिंपल प्रेजेंट. विल नहीं लागणार. दो विल एक सेंटेंस में नहीं आते हैं. मग आय विल गिव्ह यू अ पार्टी इफ आय पास. इफ आय पास. तसंच आय विल गिव्ह यू अ पार्टी प्रोव्हाइडेड आय पास. प्रोव्हाइडेड आय पास. बघा, सिंपल फ्युचर इकडे, सिंपल प्रेझेंट इकडे. आय विल गिव्ह अ पार्टी, सिंपल फ्युचर इकडे, सिंपल प्रेझेंट आय पास इकडे. इकडे इफ इकडे आहे म्हणून सिंपल प्रेझेंट इकडे, सिंपल फ्युचर इकडे. इफनी जेव्हा सुरुवात झाली, इफला लागून लगेच सिंपल प्रेझेंट, इफला लागून लगेच सिंपल प्रेझेंट. कंडिशनचा सेंटेन्स, कंडिशनचा वर्ड दाखवून लगेच सिंपल प्रेझेंट. इफ, प्रोव्हाइडेड, ॲज सून ॲज, नो सूनर. कंडिशनच्या वर्ड्स नंतर लगेच सिंपल प्रेझेंट. ठीक आहे. इफ आय पास, आय विल गिव्ह यू अ पार्टी. आय विल गिव्ह यू अ पार्टी इफ आय पास. आय विल गिव्ह अ पार्टी प्रोव्हाइडेड आय पास. प्रोव्हाइडेड इफ. कंडिशन प्रोव्हाइड केली, प्रोव्हाइडेड. ही कंडिशन पाहिजे आधी, अप्रूव्ड पाहिजे, प्रोव्हाइडेड आय पास. आय विल गिव्ह यू अ पार्टी ॲज सून ॲज आय पास. मी पास झाले तुला पार्टी देतो, चल तू भी क्या याद रखेगा. I will give you a party as soon as I pass.
याला मी असं लिहू शकतो, ॲज सून ॲज आय पास आय विल गिव्ह यू अ पार्टी लिहू शकतो. आय विल गिव्ह यू अ पार्टी व्हेन आय पास. मी जेव्हा पास होईल तुला पार्टी देईल. आय विल गिव्ह यू अ पार्टी व्हेन आय पास. आय विल गिव्ह यू अ पार्टी ॲज सून ॲज आय पास. I will give you a party provided I pass. I will give you a party if I pass. If I pass, I will give you a party. हा बरोबर. आता लक्ष द्या. अब ध्यान दो. हे एकदा बघा नीट. हे एकदा नीट बघा. इफ ला लागून लगेच सिंपल प्रेझेंट कंडिशनचा वर्ड जो आहे, कंडिशन दाखवणारे वर्ड जे आहेत त्यांना लागून लगेच सिंपल प्रेझेंट आहे. फर्स्ट कंडिशनल करतो आहे आपण. बघा मग मित्रांनो, लक्ष द्या. बघा, मला असं वाटतं अजून एक एक्झाम्पल घेऊया जेणेकरून तुम्हाला क्लॅरिटी जास्त येईल. इफ आय वर्क हार्ड आय विल पास. If I work hard, I will pass. I will pass. If I work hard. If I work hard. पुढे I will pass. फक्त प्रोव्हाइडेड साठी प्रोव्हाइडेड I work hard. Provided I work hard. आता बघा, आता अनलेस आणि अंटिल कसं यूज करायचं. अनलेस आणि अंटिल म्हणजे काय? जोपर्यंत, जवर, जोपर्यंत. आता मला सांगा मित्रांनो, पॉझिटिव्ह सेंस में अनलेस और अंटिल कैसे यूज करोगे. मराठीत फ्रेम करून बघा. तू जोपर्यंत अभ्यास करशील तेव्हा पास होशील. तू जोपर्यंत अभ्यास नाही करणार तू पास नाही होणार. तू जवळ अभ्यास नाही करणार तू पास नाही होणार. म्हणजे नेगेशन है, नेगेटिव्ह आहे. अनलेस अंटिल जेव्हा तुम्ही कराल एक पार्ट तुम्हाला नेगेटिव्ह ठेवावा लागू शकतो. आय विल नॉट पास. आय विल नॉट पास. मी पास नाही होणार जवर मी अभ्यास नाही करत. पण एक रूल आहे, अनलेस आणि अंटिल नंतर, अनलेस आणि अंटिलच्या राईट साइडला नेगेटिव्ह वर्ड्स नाही असू शकत, लेफ्ट साइडला असू शकतात. अनलेस आणि अंटिलच्या राईट साइडला नेगेटिव्ह वर्ड नो, नॉट, नेव्हर नाही लागू शकत, लेफ्ट साइडला लागू शकतात. आय विल नॉट पास अनलेस आय वर्क हार्ड. I work hard, simple present. I will not pass, simple future, negative format का. Negative structure, tenses केलेले आहेत आपण. Tenses केलेले आहे आपण. Simple future, negative simple future. I will not pass unless I work hard. I will not pass until I work hard. I will not pass unless I work hard. If I work hard, I will pass. I will pass if I work hard. I will pass provided I work hard. I will not pass unless I work hard. तुम्ही म्हणता नाही सर, मला I will not pass चांगला नाही वाटत आहे, मला ना पासच पाहिजे. घ्या मग पास. I will pass. आता मला सांगा, अनलेस आणि अंटिलला तर नेगेटिव्ह नाही लावू शकत. I will pass unless I don't work hard. नहीं कर सकते.
नहीं कर सकते, फ्री में नहीं कर सकते, तुमको यहां पर आई विल नॉट पास ही लिखना पडेगा. अनलेस अंटिलच्या राईट साईडला तुम्ही नेगेटिव्ह काहीच नाही लावू शकत. जोपर्यंत तू अभ्यास नाही करत तू पास नाही होणार. अनलेस आणि अंटिल स्वतःमध्ये नेगेटिव्ह वर्ड्स आहेत. अनलेस आणि अंटिल स्वतःमध्ये नेगेटिव्ह वर्ड आहे. याचा अर्थ हाच झाला, तू जोपर्यंत अभ्यास नाही करत, कारण अनलेस लागलेला आहे, स्वतःमध्ये नेगेटिव्ह आहे, तू जोपर्यंत अभ्यास नाही करत तू पास नाही होणार. आय विल नॉट पास, आय मी नाही होणार. आय विल नॉट पास अनलेस आय वर्क हार्ड. लक्ष द्या. I will eat food if you forgive me. I will eat food if you forgive me. तू जर मला माफ केलंस तर मी जेवण करेल. I will eat food if you forgive me. If you forgive me, I will eat food. If you forgive me, I will eat food. पहिली ऍक्शन कोणती आहे? जेवण आधी करणार आहे का तुम्हाला माफी आधी भेटणार आहे? तुम्हाला माफी आधी भेटणार आहे. फर्स्ट ऍक्शन सिंपल प्रेझेंट, सब्जेक्ट V1 ऑब्जेक्ट. सेकंड ऍक्शन सिंपल फ्युचर, सब्जेक्ट विल V1 ऑब्जेक्ट. सिंपल फ्युचर सेकंड ऍक्शन. याच सेंटेन्सला दुसऱ्या स्ट्रक्चर मध्ये लिहिलं, आय विल ईट फूड, सिंपल फ्युचर सेकंड ऍक्शन. इफ यू फॉरगिव्ह मी, सिंपल प्रेझेंट फर्स्ट ऍक्शन. I will eat food provided you forgive me. कंडिशन आहे प्रोव्हाइडेड यू फॉरगिव्ह मी. ही कंडिशन प्रोव्हाइड कर मला आधी की तुम्हाला माफ करतोय. प्रोव्हाइड मी विथ दॅट सिच्युएशन, प्रोव्हाइड मी विथ दॅट कंडिशन दॅट यू फॉरगिव्ह मी. प्रोव्हाइड कर मला याच्या पहिले, हे मला प्रोव्हाइड कर आधी तू. यू फॉरगिव्ह मी फर्स्ट ऍक्शन, सिंपल प्रेझेंट सेकंड ऍक्शन, सिंपल फ्युचर सेकंड ऍक्शन. आता बघा, तू जर मला माफ केलंस तर मी जेवण करेल. मी जेवण करेल जर तू मला माफ केलंस. दोघीमध्ये तेच आहे, जर तू मला माफ केलंस. आता अनलेस कसं लाव, अंटिल कसं लाव? जोपर्यंत जवळ तू मला माफ नाही करत मी जेवेल, मी नाही जेवणार. जोपर्यंत तू मला माफ नाही करत मी जेवणार नाही. आय विल नॉट ईट फूड अनलेस किंवा अंटिल यू फॉरगिव्ह मी. किंवा तू मला माफ नाही करत तवर मी जेवणार नाही, असं फ्रेम करावं लागेल ना. तोपर्यंत जेवेल का? नाही, तोपर्यंत नाही जेवणार. आय विल नॉट ईट फूड अनलेस यू फॉरगिव्ह मी. आणि अनलेस आणि अंटिलच्या राईट साईडला तुम्ही नेगेटिव्ह वर्ड नाही लावू शकत, म्हणून यू नॉट फॉरगिव्ह मी नाही येणार. यू फॉरगिव्ह मी सिंपल प्रेझेंट सिंपल फ्युचर मध्ये लावला कंडिशन. शुरुआत करू शकतो का? येस, थोड़ा सा इफी लगता है लेकिन हाँ शुरुआत कर सकते. अनलेस यू फॉरगिव मी आई विल नॉट ईट फूड. अनलेस यू फॉरगिव मी आई विल नॉट ईट फूड कर सकते हो, लेकिन ये ज्यादा अप्रोप्रिएट लगता है. आई विल नॉट ईट फूड अनलेस यू फॉरगिव मी. एकदा नीट बघा. तुम्हाला तुम्ही म्हणत असाल सर नो सूनर नाही सांगितलं. लक्षात ठेवा, नो सूनर सिंपल प्रेझेंटचा यूज नाही आहे त्याचा, म्हणून अजून नो सूनरचा आपण सेंटेन्स फ्रेम केलेला नाही. नो सूनरला पास्ट लागतो, नो सूनरला सिंपल पास्ट लागू शकतो, सिंपल प्रेझेंट लागत नाही. म्हणून आपण आतापर्यंत नो सूनरचा सेंटेन्स फ्रेम केलेला नाही. हा, नो सूनरचा बाकी आहे, तो पास्ट कंडिशनलला लागतो. तोपर्यंत तुम्ही
सेंटेन्सेस जे बोर्डवर लिहिले आहे ते नीट बघा. मग आपण एक सेंटेन्स करू आणि सगळे कनेक्टर आय मीन सगळे कंडिशनलचे वर्ड्स लावून त्याला फ्रेम करायचं ट्राय करू. वाचून झाला असेल तुमचं आतापर्यंत. बरं लक्ष द्या. चला if if I get selected I will be very happy. आता ह्या सेंटेन्सला आपण इफला मध्यभागी ठेवून आणि बाकीचे वर्ड्स जे मध्यभागी ठेवू शकतो हे वर्ड्स ते आपण सेंटेन्सेस फ्रेम करायचं ट्राय करू. आय गिव्ह यू 2 minutes टू राईट डाऊन दोज सेंटेन्सेस. तुम्ही स्वतःचं डोकं लावा. 2 मिनिटं. प्रोव्हाइडेड, अनलेस अंटिल आणि इफ मध्यभागी असे 4 सेंटेन्सेस फ्रेम करा. इफ आय गेट सिलेक्टेड आय विल बी व्हेरी हॅपी. तुम्ही सिलेक्ट पहिले होणार आणि लक्षात ठेवा सिलेक्टेड हा V2 नव्हे. इकडे म्हणजे सिंपल पास नाही होऊन जाणार कारण आयला गेट लागला आहे V1 आहे. सेंटेन्स हा सिंपल प्रेझेंट टेन्स मध्येच आहे. मुद्दामून असा सेंटेन्स दिला आहे. इफ आय गेट सिलेक्टेड गेट V1 है सिंपल प्रेझेंट है. चला फ्रेंड्स, आय होप तुम्ही सेंटेन्सेस लिहिले असणार आहेत. इफ आय गेट सिलेक्टेड आय विल बी व्हेरी हॅपी. पहिले सिलेक्ट व्हाल का आनंदी व्हाल? सिलेक्ट व्हाल. सिंपल प्रेझेंट आय विल बी व्हेरी हॅपी. सिंपल फ्युचर. सेकंड ॲक्शन, फर्स्ट ॲक्शन. इफ आय गेट सिलेक्टेड आय विल बी व्हेरी हॅपी. आय विल बी व्हेरी हॅपी. If I get selected, I will be very happy if I get selected. I will be very happy provided I get selected. Simple future, simple present. प्रोव्हाइड कर पहिले मला या सिच्युएशनवर प्रोव्हाइड कर. ही सिच्युएशन मला प्रोव्हाइड कर की सिलेक्ट होतोय मग मी खुश होईल. बरोबर. म्हणजे हे झालं इफला सेंटरला ठेवून, तसंच प्रोव्हाइडेडला सेंटरला ठेवलं. आता आय विल नॉटचा शॉर्ट वोंट, विल नॉट वोंट दोघं लिहू शकता. आय वोंट बी हॅपी, आय विल नॉट बी हॅपी. व्हेरी लिहिला तरी चालेल. आय वोंट बी व्हेरी हॅपी, आय विल नॉट बी व्हेरी हॅपी. विल नॉटचा शॉर्ट वोंट आहे. अनलेस आय गेट सिलेक्टेड, अनलेस आय गेट सिलेक्टेड, अंटिल आय गेट सिलेक्टेड. सिंपल प्रेझेंट, सिंपल फ्युचर नेगेटिव्ह, नेगेटिव्ह का सिंपल फ्युचर. I won't be very happy, I will not be very happy unless I get selected, until I get selected. समजलं आहे का? हे आहे ऍप्लिकेशन्स.
आई विल बी वेरी हैप्पी व्हेन आई गेट सिलेक्टेड, आई विल बी वेरी हैप्पी एज सुन एज आई गेट सिलेक्टेड, वो भी तुम यहां डाल सकते थे, लेकिन नो सूनर नहीं डाल सकते. नो सूनर सिंपल पास्ट में लगेगा. उसका कंडिशनल अभी बाकी आहे, इसलिए अजून आपण नो सूनरचं सेंटेन्स फ्रेम केलेलं नाही, कारण तो सिंपल पास्टला लागेल, सिंपल प्रेझेंटला नाही. बाकी सगळ्यांसोबत सगळ्यांचा आपण यूज केलेला आहे. इफ आय गेट सिलेक्टेड आय विल बी व्हेरी हॅपी, आय विल बी व्हेरी हॅपी इफ आय गेट सिलेक्टेड, आय विल बी व्हेरी हॅपी प्रोव्हाइडेड आय गेट सिलेक्टेड, आय विल बी व्हेरी हॅपी एज सून एज आय गेट सिलेक्टेड, I will not be happy unless I get selected, I will not be happy until I get selected, I will be happy when I get selected, I will be happy as soon as I get selected. तो पहले ही कर दिया था. तर हे आहे मित्रांनो फर्स्ट कंडिशनलचं स्ट्रक्चर. इफला किंवा कुठल्याही कंडिशन दाखवणाऱ्या वर्डला फर्स्टला ठेवून किंवा सेंटरला ठेवून, फर्स्टला ठेवून किंवा सेंटरला ठेवून. इफचे प्रश्न जास्त येतात, पण याचा अर्थ असा नाही की आपण दुसरे वर्ड्स नाही शिकायचे. इफचे प्रश्न जास्त दिसणार. आय होप सगळ्यांना फर्स्ट कंडिशनल पूर्णपणे क्लिअर झालेला आहे. पुढे आपण फर्स्ट कंडिशनलचे नेगेटिव्ह पॉझिटिव्ह आणि नेगेटिव्ह नेगेटिव्ह असे छोटेसे जे कन्सेप्ट्स आहे ते बघणार आहेत, आणि मग आपण झिरो कंडिशनलला सुद्धा सुरुवात करणार आहोत. आय होप यू लर्न अ थिंग ऑर टू इन दिस सेशन. ठीक आहे, चला भेटूया मग पुढच्या सेशनला दुसऱ्या कंडिशनल सेंटेन्स सोबत. थँक्यू सो मच.